आजचा दिवस केवळ जनता शिक्षण संस्थेच्या इतिहासातील एका सोहळ्याचा दिवस नाही, तर त्याग, संघर्ष, ध्येय, शिक्षण आणि समाजसेवेच्या महान परंपरेला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्याचा हा ऐतिहासिक क्षण आहे. जनता शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षण महर्षी, समाजहितैषी, वंदनीय जयवंतराव तथा दादासाहेब जगताप आणि त्यांच्या जीवन प्रवासातील खंबीर सहचारिणी, संस्कार मूर्ती, वंदनीय माईसाहेब जगताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण आज 17 ऑगस्ट 2026 रोजी जनता शिक्षण संस्थेच्या 74व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने संपन्न होत आहे. हा क्षण शब्दात व्यक्त करणे कठीण आहे, कारण हा केवळ पुतळ्यांचा अनावरण सोहळा नाही, हा आहे दादामाईंच्या विचारांचा, कार्याचा, त्यागाचा आणि संस्कारांचा गौरव सोहळा. ज्या काळात शिक्षणाची दारे सर्वांसाठी सहज खुली नव्हती, ज्या काळात ग्रामीण आणि सामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मोठा होता, त्या काळात दादासाहेब जगताप यांनी शिक्षणाची ज्योत हाती घेतली. शिक्षण हे केवळ ज्ञान मिळविण्याचे साधन नाही, तर समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. हा विचार मनाशी बाळगून त्यांनी जनता शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि या महान कार्याच्या प्रत्येक पावलावर माईसाहेबांची खंबीर साथ होती. दादांच्या स्वप्नांना माईसाहेबांनी आपल्या त्यागाने, ममत्वाने आणि संस्कारांनी बळ दिले. म्हणूनच दादा आणि माई हे केवळ दोन व्यक्तिमत्वे नाहीत, तर जनता शिक्षण संस्थेच्या वाटचालीचे दोन दीपस्तंभ आहेत. मात्र आजचा हा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्षात साकारण्यासाठीही एका प्रदीर्घ संघर्षाची कहाणी आहे. गेली 25 वर्षे संस्थेचे जनरल सेक्रेटरी आदरणीय प्रा. सुभाषजी जावळे सर यांनी दादामाईंच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे स्वप्न आपल्या मनात जपले. दादामाईंच्या कार्याचे आणि संस्थेच्या इतिहासाचे चिरंतन स्मरण राहावे, त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढ्यांना मिळावी, या भावनेतून प्रा. जावळे सर यांनी पुतळा उभारण्याची संकल्पना मांडली. संकल्पना मांडणे ही सुरुवात होती, पण त्या संकल्पनेला प्रत्यक्ष मूर्त रूप देणे हे मोठे आव्हान होते. मात्र हे आव्हानही त्यांनी स्वीकारले. अभ्यासू नेतृत्व, कार्याची तळमळ, संस्थेच्या विकासाची दूरदृष्टी आणि दादामाईंच्या विचारांवरील अपार श्रद्धा घेऊन प्रा. जावळ सर यांनी अहोरात्र परिश्रम घेतले, नियोजन केले, पाठपुरावा केला, अनेक अडचणींवर मात केली आणि तब्बल 25 वर्षांच्या संघर्षानंतर आज ते स्वप्न सत्यात उतरले आहे. आज दादामाईंचे पुतळे उभे राहत असताना प्रा. जावळे सर यांच्या दीर्घ संघर्षाचे चीज झाले आहे. त्यांच्या या अथक प्रयत्नांना भक्कम साथ लागली ती संस्थेच्या सर्व विद्यमान संचालक मंडळाची. या पवित्र कार्याला आणखी एक भावनिक अध्याय लाभला. दादामाईंच्या विचारांवर आणि त्यांच्या कार्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या असंख्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन दादामाई विचार मंच स्थापन केला. या विचार मंचातील सभासदांनी कोणत्याही अपेक्षेशिवाय स्वखुशीने देणगी देत या कार्यात आपला हातभार लावला. ही देणगी केवळ आर्थिक नव्हती, ती श्रद्धेची देणगी होती, ती कृतज्ञतेची देणगी होती, ती दादामाईंच्या विचारांप्रती असलेल्या प्रेमाची देणगी होती. दादासाहेब आणि माईसाहेबांचा संघर्ष, त्याग, शिक्षणावरील निष्ठा, समाजासाठी केलेले कार्य आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले जगताप कुटुंबियांचे योगदान याची ओळख आजच्या आणि उद्याच्या तरुण पिढीला व्हावी, त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, यासाठी दादामाई विचार मंचाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण होत असताना जणू काळाचा एक संपूर्ण प्रवास आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो आहे. एका बाजूला संघर्षातून उभी राहिलेली संस्था आणि दुसऱ्या बाजूला त्या संस्थेच्या माध्यमातून घडलेल्या असंख्य विद्यार्थी पिढ्यांची यशोगाथा. आज डॉक्टर आहेत, अभियंते आहेत, शिक्षक आहेत, अधिकारी आहेत, उद्योजक आहेत, कलावंत आहेत आणि समाजाच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे हजारो विद्यार्थी आहेत. या प्रत्येक यशामागे कुठेतरी दादामाईंच्या विचारांची सावली आहे, त्यांच्या स्वप्नांची प्रेरणा आहे आणि त्यांच्या कार्याचा आशीर्वाद आहे. आजचा 17 ऑगस्ट 2026 हा दिवस जनता शिक्षण संस्थेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविला जाणारा दिवस आहे. कारण आज दादामाईंचे केवळ पुतळे उभे राहत नाहीत, आज उभा राहत आहे एक आदर्श, आज उभा राहत आहे एक विचार, आज उभी राहत आहे एक प्रेरणा आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीला सांगणारी एक जिवंत साक्ष की ध्येय मोठे असेल, निष्ठा प्रामाणिक असेल आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द असेल तर एका व्यक्तीचे स्वप्न
हजारो जीवनांचे भविष्य घडवू शकते. या पूर्णाकृती पुतळ्यांकडे पाहताना प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणा मिळेल, प्रत्येक शिक्षकाला आपल्या कर्तव्याची जाणीव होईल, प्रत्येक कर्मचाऱ्याला संस्थेच्या मूल्यांची आठवण होईल आणि प्रत्येक हितचिंतकाच्या मनात कृतज्ञतेची भावना जागृत होईल. हा पुतळा केवळ धातूचा किंवा दगडाचा नाही, हा पुतळा आहे एका महान कार्याचा स्मारक, एका पिढीच्या त्यागाचा सन्मान आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ. आज या ऐतिहासिक क्षणी जनता शिक्षण संस्थेच्या प्रत्येक आजी माजी पदाधिकाऱ्यांना, तहयात सभासदांना, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना, पालकांना आणि असंख्य हितचिंतकांना मनापासून अभिमान वाटत आहे. कारण आपण एका महान परंपरेचे साक्षीदार आहोत. दादासाहेबांनी पेटवलेली शिक्षणाची ज्योत माईसाहेबांनी दिलेल्या संस्कारांच्या प्रकाशात आजही अखंड तेवत आहे आणि भविष्यातही ती अशीच तेवत राहील. दादा माईच्या चरणी आजचा हा सोहळा म्हणजे कृतज्ञतेची फुले, आदराची वंदना आणि त्यांच्या विचारांना पुढे नेण्याची सामूहिक प्रतिज्ञा. चला या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया. चला दादा माईंच्या कार्याला मनपूर्वक अभिवादन करूया आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करूया. वंदनीय दादासाहेब जगताप अमर राहोत. वंदनीय माईसाहेब जगताप अमर राहोत. त्यांचे कार्य अमर राहो, त्यांचे विचार अमर राहोत आणि जनता शिक्षण संस्थेची ज्ञानज्योत अशीच अखंड प्रज्वलित राहो. वंदनीय दादा माईंना कोटी कोटी प्रणाम आणि या ऐतिहासिक सोहळ्यास मनपूर्वक अभिवादन. भारतभूचा उत्थानास्तव विद्येचे व्रत करतो आहे. जनतेमधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. बलविद्येच्या उपासनेचा मोह जगाला पडतो आहे. जनतेमधून नव्या युगाचा भारतभूचा उत्थाना